नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या जुनी माती नवीन पिढी या यूट्यूब चॅनलवर। आज आपण आपल्या संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण होलिका दहन का साजरा केला जातो आणि त्यामागचं खरं धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व काय आहे हे जाणून घेणार आहोत। होलिका दहन हा सण फाल्गुन महिन्यातील पौर्णिमेला साजरा केला जातो। हा सण मुख्यतः सत्याचा असत्यावर आणि चांगुलपणाचा वाईटावर झालेला विजय दर्शवितो। यामागची कथा पुराणामध्ये सांगितली आहे। पूर्वी हिरण्यकश्यपू नावाचा एक अत्यंत अहंकारी आणि क्रूर राजा होता। त्याला स्वतःलाच देव मानलं जावं अशी इच्छा होती, पण त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूचा परम भक्त होता। हे हिरण्यकश्यपूला अजिबात मान्य नव्हतं। त्याने अनेक वेळा प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, पण प्रत्येक वेळी भगवान विष्णूंनी त्याचे रक्षण केले। शेवटी हिरण्यकश्यपूने आपल्या बहिणीची म्हणजेच होलिकाची मदत घेतली। होलिकेला असं वरदान होतं की ती अग्नीत जळणार नाही, म्हणून तिने प्रल्हादाला मांडीवर बसवून अग्नीमध्ये भस्म करण्याचा प्रयत्न केला। पण प्रल्हादाच्या अखंड भक्तीमुळे तो सुरक्षित राहिला आणि होलिका मात्र अग्नीत भस्म झाली। यातून आपल्याला एक मोठा संदेश मिळतो, अहंकार आणि वाईटाचा नाश होतो आणि श्रद्धा, सत्य व चांगुलपणा नेहमी जिंकतो। याच घटनेची आठवण म्हणून आपण होलिका दहन करतो। या दिवशी लोक लाकडं आणि वाळकी झाडं, शेणाच्या गौऱ्या अग्नीमध्ये प्रज्वलित करतात। काही ठिकाणी नवीन धान्य, हरभरा किंवा नारळ अर्पण करून समृद्धी आणि पवित्रतेची प्रार्थना केली जाते। धार्मिक दृष्टिकोनातून पाहिलं तर हा सण नकारात्मक विचार, अहंकार, मत्सर आणि वाईट सवयी जाळून टाकण्याचं प्रतीक आहे। आपल्या मनातील वाईट गोष्टी संपवून नवीन सुरुवात करण्याचा हा दिवस आहे। आपल्या जुनी माती नवी पिढी चॅनेलचा हाच उद्देश आहे, आजच्या तरुण पिढीला आपला जुना वारसा, सांस्कृतिक आणि परंपरा समजावून सांगणे आणि ती पुढे जतन करण्यासाठी प्रेरित करणे। जर तुम्हाला अशीच खरी आणि अभ्यासपूर्ण माहिती हवी असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि तुमच्या कुटुंबापर्यंत शेअर करा। धन्यवाद। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन विषयासह।